नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण योग्य प्रमाण वापरून खव्यापासून काळे गुलाबजाम बनवणार आहोत। तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्रेश असा खवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो खव्यासाठी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तर आता सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला हा खवा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। हाताच्या ह्या बाजूने आपल्याला हा खवा छान असा मळून घ्यायचा आहे। मैदा टाकण्यासाठी घाई करायची नाही। सर्वात आधी आपल्याला हा खवा छान असा एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मैदा टाकून घेऊया। तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे मैदा याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर इथे माझा खवा फ्रेश असल्यामुळे हा खूप जास्त सैल आहे। याच्यामध्ये मला जास्त मैदा लागू शकतो। सुरुवातीला आपण याच्यामध्ये 2 चमचे मैदा ऍड केला होता। आता आणखी 2 चमचे मी याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे। तर याच्यामध्ये मी पनीर किंवा बेकिंग सोडा असं काही याच्यामध्ये मी वापरलेलं नाही। अगदी हे फक्त आपण खव्यापासूनच गुलाबजाम बनवणार आहोत। तर आता तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीला जेव्हा मी इथे खवा ताटामध्ये टाकला होता तर तो खूप जास्त असा सैल होता आणि आता तुम्ही इथे बघू शकता खवा आपला छान असा मळला गेलेला आहे। हाताला देखील माझ्या चिटकत नाही। तर खवा इथे माझा छान असा मळून झालेला आहे। तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला होता, तरी देखील याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा मैदा शिल्लक राहिलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये छोटासा एक लिंबाच्या आकारा इतका गोळा पिठाचा साईडला काढून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये खाण्याचा कलर टाकून घेतलेला आहे, लाल कलर। याला छान असं एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे कुठलाही कलर वापरू शकता। मी इथे लाल कलर घेतलेला आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता, आता याच्यामध्ये मी बारीक कट केलेले थोडेसे ड्राय फ्रूट्स टाकून घेणार आहे। अगदी बारीक कट करायचे, हे देखील आपल्याला याच्यामध्ये छान असे मळून घ्यायचे आहे। तर इथे माझा खवा छान असा मळून झालेला आहे। पाक बनवण्यासाठी अर्धा किलो इथे मी साखर घेतलेली आहे। तर 2 वाटी साखरसाठी इथे मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे, किंवा मग साखर बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 2 वेलची इथे टाकून घेतलेले आहेत। आता इथे गुलाबजाम साठीचा पाक आपल्याला खूप जास्त चिकट करायचा नाही किंवा मग गोळीचा बनवायचा नाही। 1 तारी 2 तारी असा पाक असतो, तशा पद्धतीचा आपल्याला इथे पाक नाही बनवायचा। अगदी हाताला चिकटसर होईल इतपत किंवा मग साखर वितळेल इतपत हा आपल्याला पाक होऊ द्यायचा आहे। तर आता पाक एकदा चेक करूया। तर इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे। थोडासा पाक मी इथे चमच्यामध्ये घेतलेला आहे। याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला पाक झालाय की नाही हा अगदी परफेक्ट असा समजतो। आपल्याला फक्त इतपतच हा पाक हवा आहे। गुलाबजाम साठी जास्त घट्ट पाक बनवायचा नाही, नाहीतर मग ते आतमध्ये पर्यंत पाक लवकर त्याचा शोषला जात नाही। तर आता हे पातील आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि गुलाबजाम बनवायला घेणार आहोत। तर आता गुलाबजाम बनवायला घेऊया। तर काळे गुलाबजाम हे थोडेसे आकाराने मोठे असतात। पेढा इतका हा गोळा घेतलेला आहे मी खव्याचा। आता याला छोटीशी याची वाटी बनवून घ्यायची आहे। आता हा कलरचा गोळा हा देखील आपल्याला इथे छोटासा गोळा तयार करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे।
आता काय करायचं, ज्या पद्धतीने आपण पुरणाच्या पोळीसाठी उंडा करतो ना, अगदी त्याचप्रमाणे हा देखील आपल्याला गुलाबजाम बंद करून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी इथे हे सर्व गुलाबजाम बनवून घेणार आहे। तर इथे माझे एकूण 28 गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। आता यांना तळायला घेऊया। आता गुलाबजाम तळायला घेऊया, तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात। तर आता तेल इथे छान असं गरम झाले, याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊयात। तर इथे आता तेल गरम झाले की नाही चेक करूया, थोडंसं खावं याच्यामध्ये टाकून बघते। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला असंच तेल हवं आहे गुलाबजाम तळण्यासाठी। तर याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया। तर आता हे काळे गुलाबजाम असल्यामुळे आपल्याला हे मंद आचेवरतीच तळायचे आहेत, म्हणजे त्याला कलर छान असा येतो। तर असंच आपल्याला मंद आचेवरती याचा कलर डार्क होईपर्यंत इथे आपण याला तळून घेणार आहोत। तर आता तुम्ही इथे बघू शकता, याच्यामध्ये आपण पनीर किंवा सोडा वगैरे काही वापरलेलं नाही, तरी देखील आपले छान असे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। आता काळा गुलाबजाम बनवण्यासाठी तसं तर काही फार अवघड नसतो, फक्त इतकंच असतं की तळताना त्याला थोडासा आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात, थोडासा वेळ द्यावा लागतो, म्हणजे ते छान असे काळ्या रंगावरती तळले जातात। तर आता इथे तुम्ही बघू शकता, छान असे यांना मी डार्क रंगावरती तळून घेतलेले आहेत। आता यांना पाकामध्ये टाकून देऊया। आता राहिलेले सर्व गुलाबजाम इथे अशाच पद्धतीने तळून घेते। तर इथे आता माझे पूर्णपणे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। एक यांना 5 ते 6 तासांसाठी मी आता असंच भिजत ठेवणार आहे। तर इथे आपले मस्त असे हे काळा गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।